त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आलो आहे पिंपळगाव या गावी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आपल्यासमोर शेतकरी आहेत योगेश पवार. आपण त्यांच्याशी बोलू. सर नमस्कार. सर, भूमी चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये हा तुमचा सोलापूर लाल व्हरायटी किती वर्षाचा प्लॉट आहे? मी बोलण्याच्या आधी पहिले सरांचं एक अभिनंदन करतो की सरांना बिझनेस आयकॉनचा पुरस्कार मिळाला. आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो सरांचं. आम्ही सरांची ज्यावेळेस जुळलो त्यावेळेस आम्ही डाळिंब क्षेत्रात पूर्ण निगेटिव्ह झालेले माणसं होतो. हा सोलापूर लाल प्लॉट आम्हाला बऱ्याच जणांनी उपाडायला सुरुवात केली. भाऊ पाडून टाका, याला साईज कमी येते किंवा याला शेंड्याला माल लागतो. मग अशा सरांची आमचं भेट झाली. मग सरांनी सांगितलं की नाही, त्यांनी इतका आत्मविश्वास दिला की आमचे पूर्ण क्षेत्र पाण्याने उपळलेलं क्षेत्र होतं. डाळिंबमध्ये पूर्ण 100% निगेटिव्ह झालेले माणसं होतो. आम्ही आज तिने त्याच्याच याच्यात गेलेलो होतो. पण सरांनी जसं सांगितलं की तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा आणि असं काम करा भाऊ असं. तर सुरुवातीला बेसळ डोस म्हणजे आम्ही 2-2 किलो भूमी चार्जर म्हणून भूमी अमृत दिलं आणि तिथून सुरुवात झाली आहे आमची. आणि सरांनी सांगितलं की 10-20% तुम्हाला रासायनिक सुरुवातीला द्यावं लागेल, नंतर हळूहळू तुमचं ते कमी होऊन जाईल. ते बी प्रमाण मी ठेवणार नाही भाऊ असं. मग असं फक्त त्याच्यात काही 12-32-16 काही MOP असं थोडाफार आम्ही 10-20% रासायनिक यूज केलं. मग त्याचे रिझल्ट येता खाली जमीन पूर्ण ओली. त्याच्यात मग आम्ही बी सरांवर विश्वास 100% ठेवला. मग त्याच्यानंतर मग सुरुवात झाली की मग सायझरसारखं प्रोडक्ट, ब्लूम पॉवर, ग्रीन पॉवर, म्युझिक पॉवर हे आता आम्हाला नवीनच होते. म्हणजे आता आम्हाला सांगता नवीन. तर मग आता ते आता आमच्या तोंडात जेवढे पार्ट आहेत तेवढे आम्ही तुम्हाला सांगून राहिलो. हे असं सरांनी लिहून द्यायचं, आम्ही दुकानावर फक्त तेवढंच प्रोडक्ट घ्यायला जायचं आणि मग ते तिथून सुरुवात करायची. मग आज आम्हाला 100% रिझल्ट असा आहे की तुम्हाला सांगतो, ह्या झाडाला शेंड्याला लागणारा माल आज इथं खोडाला लागलेला माल डायरेक्ट खोडाला आलेला माल आहे. डायरेक्ट खोडाला माल लागलेला आणि प्रत्येक झाडाला. आणि विशेष गोष्ट म्हणजे हा प्लॉट किती दिवसाचा आहे? हा प्लॉट आता दुनियाला 40-45 दिवस आहे. 40-45 दिवस झाले. त्याच्या आत 40 दिवसाच्या आत जवळजवळ तुमचं आता 60% सेटिंग झाली. बरोबर. मी तुम्हाला 20% रासायनिक बोललो होतो. आतापर्यंत तुम्ही फक्त 10% रासायनिक वापर, याच्यावरती वापरलेलं नाही. बरं, तुम्ही मला मगाशी बोलत होते की भूमी चार्जर दिल्यामुळे, लिक्विड दिल्यामुळे तुमच्या बागेत काय बदल झाला? भूमी चार्जर लिक्विड दिल्यामुळे झाडांची जी नत्रची क्षमता आहे ती पाहिजे तेवढीच राहिली. म्हणजे नत्र पूर्ण 100% दाबून ठेवले. म्हणजे NPK मध्ये नायट्रोजन त्यांनी स्टॉप केला आणि फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवून दिली. त्याच्यानंतर जमिनीमध्ये आम्हाला जी गांडूळ 100% नव्हतेच ते आज तिथे आम्हाला दिसायला लागले. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ते भूमी चार्जर तेवढ्या जे आलेलं आहे तेवढ्या जमिनीचा कलर बदललेला आहे. हो का? विशेष म्हणजे मग त्याच्यावरच आम्हाला झालं की बुवा आपल्याला इथं आपली जमिनीचं पूर्वी जी जमीन होती ती जमीन आपल्याला जर आपण असं कंटिन्यू वापरत राहिलो तर आपल्याला नॅचरली, आणि हा खर्च पुढच्या वर्षी माझ्या 100% मला आणतो. आज जर आम्ही 100 रुपये केले असेल तर पुढच्या वेळेस आम्हाला 75, त्याच्या पुढच्या वर्षी फक्त 50 रुपये एवढाच खर्च आहे. म्हणजे ज्या अर्थी आमचे माननीय तुकाराम मुखेकर सर भूमी चार्जरचे सर्व हे सांगतात की निम्मी खर्चात शेती करा. 25% सर 50% सांगतात. तुम्ही आता 25% सरांना घेऊन आले. बरोबर. सरांना तुम्ही 25%, आता तुकाराम मुखेकर सर काय म्हणतात की तुम्ही निम्मी खर्चात शेती करा. बरोबर. हे प्रोडक्ट वापरा. बरं, तुम्ही मला एक अनुभव सांगितला होता की भूमी चार्जर चिलेशन कसं करतं. तुम्ही एक 12-32-16 मध्ये भूमी चार्जर थोडंसं टाकून पाहिलं होतं. किती सेकंदात पाणी केलं त्याचं? काही सेकंदात त्याचं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस ते 10 किलो घेतलं आणि त्याच्यात ते 2 लिटर ज्यावेळेस टाकायला सुरुवात केली ना, म्हणजे ती डायरेक्ट द्रावण ज्यावेळेस आम्ही टाकलं ना त्याच्यात आवाज यायला लागला. म्हणजे तो साऊंड ऐकूनच आम्हाला कळायला लागला. म्हणजे भूमी चार्जर हे जमिनीमध्ये चिलेशनचं काम एकदम म्हणजे आपण जे देऊ राहिलो जमिनीमध्ये आणि अपटेक्शन वाढवण्याचं काम, ते चिलेशन फास्ट करतं. हे तुम्ही प्रयोग केला घरी? म्हणजे आपण खरंच जमिनीमध्ये देतोय आणि ते खरंच विरघळतं का नाही? आम्ही काय बोलतो तुम्ही प्रॅक्टिकली करून बघितलं, तुम्ही अनुभव मला फोन करून सांगितलं. बरोबर. बरं, तुम्ही एक रूट केअर पण वापरलं. रूट केअरचा रिझल्ट कसा वाटला? हे बघा ना, रूट केअर मध्ये सर हे केलेलं त्याच्यात एकदम भुसभुशीतपणा आलेला आहे. एकदम म्हणजे बघा गांडूळ, हे बघा गांडूळ, हे बघा गांडूळ. असे गांडूळ कधी बघायला भेटले? गांडूळ मधमाशी काय संपून जाईल असं वाटायला लागलं होतं. या प्लॉटला पूर्ण निमेटोडच्या प्लॉटला मुळी फुटली. निमेटोडच्या प्लॉटला
अशी खोडापासून सेटिंग हे बघ. आणि शक्यतो झाडांच्या बुडाला तेल्या पण होता, पण आता पुढे तसं म्हणजे कंट्रोल एकदम वाढलेला नाही, काही नाही. आणि विशेष म्हणजे सरांचे प्रोडक्ट वापरल्यानंतर म्हणजे मधाचेच पोळे इथे दिसायला लागून गेले. माश्यात आल्याच बाहेरून, पण आता पोळे सुद्धा या झाडांवर दिसायला लागले. मासे एका झाडावर फिरतायत. आता तुमच्या प्लॉटवरती एवढ्या 4-5 दिवसात भरपूर शेतकरी तुमच्या विजिट करतायत, बरोबर. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आपण ज्यावेळेस पानगळ केली, आपल्या परिसरात 40 दिवसापूर्वी जे पानगळ केलेले प्लॉट आहे, ह्या वर्षी आपल्या परिसरामध्ये खूप प्रॉब्लेम आले, म्हणजे भरपूर प्रमाणात प्लॉट फेल गेलेले आहेत. आणि त्यात तुमचं सोलापूर लाल व्हरायटी, ही व्हरायटी तर थोडंसं सेटिंगला एखादं व्हायला लागली तर खूप होऊन जाते न देता, पण नाही काही केलं तर आता काहीच होऊन नाही राहिलं. तिच्यात इतकं